मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये 3 ॲसेट क्लासेस असतात. इक्विटी, फिक्स्ड इन्कम आणि गोल्ड. हे सर्वात महत्त्वाचं हे आहे, की आपण हे तिघं ॲसेट क्लास कशाला सिलेक्ट केले आहेत. कारण की त्याचं तुम्ही कोरिलेशन बघणार तर ते कोरिलेशन खूपच लो आहे, नाहीतर निगेटिव्ह आहे. अगर इक्विटी आणि फिक्स्ड इन्कमचा कोरिलेशन बघितला तर ते फक्त 10%च आहे आणि इक्विटी आणि गोल्डचं कोरिलेशन बघितलं तर ते निगेटिव्ह आहे. आणि त्याचं म्हणून जेव्हा आपण मार्केट करेक्शन फेजला जाते, तेव्हा इक्विटी करेक्ट होणार, पण फिक्स्ड इन्कम आणि गोल्डचं जे पोर्टफोलिओ आहे ते रिलेटिव्हली बेटर करतोय आणि म्हणूनच ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटसाठी ओव्हरऑल आउटकम चांगलं येतं. आम्ही इंटरनली 20 वर्षचा डेटा बघितला आहे आणि ते डेटामध्ये आम्ही व्हेरियस कॉम्बिनेशन ट्राय केले आहेत, की किती इक्विटी, फिक्स्ड इन्कम आणि गोल्डमध्ये किती ॲसेट प्रपोर्शन ठेवल्यानंतर काय ऑप्टिमम आउटपुट येतो. आणि आम्ही बघितलं आहे दॅट 65% इक्विटी, 20% फिक्स्ड इन्कम आणि 15% गोल्ड हे आम्ही अगर ॲसेट ॲलोकेशन ठेवतोय आणि रन करतोय मॉडेल लास्ट 20 इयर्सचा, तर इक्विटीचं जे रिटर्न आहेत लास्ट 20 इयर्सचा ते 17% कॅगर आहेत. गोल्डचे जे रिटर्न आहेत ते अप्रॉक्सिमेटली 11% कॅगर आहेत आणि फिक्स्ड इन्कमच्या 7% कॅगर रिटर्न आहेत. पण हे जे 65, 20 आणि 15चं जे पोर्टफोलिओ आहेत, त्याच्यामध्ये ओव्हरऑल रिटर्न 15% कॅगर येतोय, जे विच इज व्हेरी नियर टू इक्विटी रिटर्न. बट आम्ही जे करेक्शन फेज बघतोय लास्ट 20 वर्षात किती करेक्शन फेजेस आले आहेत आणि ते करेक्शनमध्ये ही जे पोर्टफोलिओ आहेत 65, 20 आणि 15, त्याच्या करेक्शन ऑन अन ॲव्हरेज खाली 4% आहे वर्सेस 9 to 10% फॉर इक्विटी आणि गोल्ड. म्हणूनच ते तुम्हाला जे रिटर्न देत आहेत इज अ शेड बिलो इक्विटी, पण जे करेक्शन आहे त्याच्यामध्ये खूप कुशन आहेत. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी अगर 5 इयर्सच्या वरती तुम्ही इन्व्हेस्टमेंटला बघतायत, मग ते मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड जे तुम्हाला इक्विटी, फिक्स्ड इन्कम आणि गोल्डवर इन्व्हेस्ट करत आहे, ते खूपच चांगलं ऑप्शन दिसतंय. आणि म्हणूनच मी रिकमेंड करणार दॅट तुम्ही अगर 5 वर्षाच्या आधी 5 वर्षाच्या पर्स्पेक्टिव्हने रिटर्न बघतायत, मग तुम्हाला हे फंड पाहायला पाहिजे, मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. म्यूचुअल फंड निवेश बाजार के जोखिमों के अधीन है। स्कीम संबंधी सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें।